रसिको हो नमस्कार. मी सतीश लिंगडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये. संत आणि लोककलावंतांची वाणी म्हणजेच महाराष्ट्राची लोकगाणी पर्व दुसरेमध्ये. आपली एकुलती एक लेक सासरी आनंदात नांदावी अशी अपेक्षा प्रत्येक आईवडिलांची असते. परंतु दुर्दैवाने जावाई दारुड्या मिळाला तर अशाच दारुड्या नवऱ्याला त्रासलेली घर खर्चाच्या ओझ्याने ग्रासलेली बायको. तर असं हे नवरा बायकोचं भांडण सादर करत आहेत सागर उदावंत आणि शाहीर रामानंद उगले. लय सुखी होते बाई लग्नाच्या आधी, लय सुखी होते बाई लग्नाच्या आधी. उगीच आले भरमामध्ये लागले ह्याच्या नादी. एकाच गावी राहत होतो तिथं जुळलं आमचं सुत, एकाच गावी राहत होतो तिथं जुळलं आमचं सुत. पण मला काय ठावं याला याचं व्यसन होतं. एका सालामध्ये सारं कळायला लागलं, एका सालामध्ये सारं कळायला लागलं. गुटखा जुगार दारू सारं उघडकीस आलं. धटमन करून मी विचारलं जाबं, धटमन करून मी विचारलं जाबं. तर मला म्हणे पैसे काय देतो तो बाप. म्या म्हणलं पैसे कोणी देतं जावायला, म्या म्हणलं पैसे कोणी देतं जावायला आणि कामधंदा काय नाही दारू असायला. असं म्हणताच आला मला माराय धावणं, असं म्हणताच आला मला माराय धावणं. धरला म्या बी हात मग पदर खाऊन. हा मार खाया म्या काय आडाणी नाही आणि साक्षरतेच्या वर्गात शिकले ग बाई. कळतोय जरा जरा मला बी कायदा, कळतोय जरा जरा मला बी कायदा. आणि याच्यापाशी राहून काय ग फायदा. आणि त्यासाठी आजच मी माहेरला जाते, आणि त्यासाठी आजच मी माहेरला जाते. गल्लीतले 10-12 बाया बोलविते. साऱ्या जणी मिळूनही बनवितो गट, साऱ्या जणी मिळूनही बनवितो गट. मग बघू कसा घेतो दारूचा एक घोट. आणि दारूच्या घोटाने तर वाटोळे केलं, आणि दारूच्या घोटाने तर वाटोळे केलं. 7 एकर शेत एका सालामध्ये गेलं. आणि त्याच पायी मजुरीची वेळ मला आली, आणि त्याच पायी मजुरीची वेळ मला आली. लाडाची लेक उन्हातानात निघाली. राब राबून येतात माय 125 हप्त्याला, राब राबून येतात माय 125 हप्त्याला. आणि पगारच्या रोजी तिथं हजारीव झाला. 4 चौघात मागतोय मला दाम, 4 चौघात मागतोय मला दाम. नाही म्हणता हिसकावून ठोकतोय धूम. बरं सांच्याला घरी येतात तेच ते घरानं, सांच्याला घरी येतात तेच ते घरानं. ही साहे मायापाशी तीच दे अजून. याच्या करणीनं महाकावला ग जीव, याच्या करणीनं महाकावला ग जीव. थोर घराण्याचं गेलं मातीमध्ये नाव. दारूपाई झालं का हो कुणाचं बी भलं, दारूपाई झालं का हो कुणाचं बी भलं. रती महारती देशो धडीला गेलं. आणि त्याचसाठी सांगे मधुजन हो तुम्हाला, आणि त्याचसाठी सांगे मधुजन हो तुम्हाला. नका होऊ व्यसना देणं असं सांगा हे जगाला, असं सांगा हे जगाला, असं सांगा हे जगाला. काय सांगायली लोकाला काय आलात का ढोसून आलात. मला वाटलंच होतं काय तुम्ही सकाळी जाताल तर येताना लेजिम खेळतच येताल म्हणून. तूच म्हणली ना. काय म्हणले मी. दारू पिऊन्या म्हणून म्हणली नाही का तू. मी म्हणले का म्हणले ध्यान कर. तुम्हीच सांगा. पाण्याला जाताना म्हणली नाही का तू. काय म्हणले. दारू पिऊन्या म्हणून. अव जरा डोकं ठिकाण्यावर ठेवी जा आणि कान उघडे ठेवून ऐकत जा मी काय म्हणले ते. काय म्हणली. म्या म्हणलं मी पाण्याला चालले दार उघडे तर घरात कुत्र गित्र शिरण तर दार लावून या म्हणलं, तर दारू लावून या म्हणलं. तरी मी विचार करायला आज कशी काय म्हणली दारू पिऊन्या म्हणून. तुम्हाला हातार सांगितलं दारू सोडा, दारू सोडा, दारू सोडा. ए येडे तुला काय अक्कल आहे का ग. काय झालं. इथं दारूलाच पैसे नाही. सोडा कोणाचा बापाचा आणायचा. अव ते सोडा म्हणा ना मी. मग दारू पिणं सोडा म्हणते. पण कमून. अव त्या दारू पायी 25 माणसं गेले म्हणे. अक्कल नाही त्यांना. उली उली पाणी टाकतात, डबल पाणी टाकावं लागतं. मी किती दिवसापासून प्यायलो एकदा तरी मेलो का मी. अव पाणी कमी जास्त टाकल्याने काही होत नाही. मग अव ती दारूची इशारी असते म्हणा की 25 माणसं मेले म्हणून सांगायला ना तुम्हाला. कोण्या मूर्खांना सांगितलं तुला. कोण्या मूर्खांना सांगितलं. पेपरात छापून आलं, वाचून बघा. काय छापून आलं. की दारू पिऊन 25 माणसं मेले म्हणून. काय छापून आला. दारू पिऊन 25 माणसं मेले म्हणून सांगितलं ना. दारू पिऊन 25 माणसं मेले. मग उद्यापासून बंद. खरंच ना दारू बंद नाही पेपर बंद. काय कामाचं असं काही बाई छापून आला कशाला मरायला घ्यायचं का पेपर. काय माय बापाला बुद्धी सुचली नाही याच्या गळ्यात बांधलं. नाही तर कोणी पोरगी देणे गेलं तर कोणी देत नव्हतं. कोणी देत नव्हतं. कोणी देत नव्हतं. कोणी देत होतं. अगं येडे तुला काय माहितीये. हा आज बी माया माग बया हिंडायला पैसे घेऊन. कशाला. ही म्हणती दादा माया संग लग्न करा किती पैसे जाऊ द्या. दुसरी म्हणती दादा माया संग लग्न करा किती पैसे जाऊ द्या. आणि तू म्हणती कोण करते म्हणून. अव दादा बी म्हणायला लगीन बी करायचं म्हणायला भाई. अगं येडे तुला काय माहितीये. हे असे काम दादा भाऊ म्हणून करून घ्यावं लागत. बारे वा दादा तुमच्या त्या बहिणी बरे आहेत व बरे आहेत. पण तुला काय कमी पडायला का. थोबाडवर करून विचारायला काही लाज वाटते का कमी पडायला का म्हणून. काय तुमच्या घरात
अव माझ्या पायामुळे तुमच्या घरात लक्ष्मी आली म्हणून 4 घास खायला भेटते, नाही तर काय होतं तुमच्या घरात? काहीच नव्हतं. काय होतं? काहीच नव्हतं. काय होतं सांगा ना. डोळ्यात का माती गेलती का तुया? मग काय होतं सांगा ना. 4 कणग्या होत्या पठ्ठ्याच्या इथं. हो 4 कानग्या होत्या, रिकाम्या होत्या. होता का त्याच्यात काही डाळ दाणा? नसन पण कणग्या होत्या का नाही? हा होत्या ना. अव इकडून चिमणी आली की इकडून भुरकून उडून जात होती, तर तिला काही खायला भेटत नव्हतं. कवा कवा लगीन झालं तवा. आता काय मुक्काम करते का मग ती? आता बी उडूनच जाती ना. हा मुक्काम करायली का? अव शेजाऱ्याचा पाव तर नवल वाटतं, नवल. तू असं कर ना, हा. उद्यापासून तू शेजाऱ्याकडेच बघत बस. मला टाक भंगार मध्ये आणि तू बस शेजाऱ्याकडेच बघत बस. अव ते म्हणा ना मी. मग ते शेजारचे जाधव साहेब आणि ते कस्तुराबाई कशी राहते ते पहा म्हणते मी. आणि मी का तुला सोडून द्यायलो का? मग मी बी ठेवूनच घेतलं ना. अव तसं नाही, मग ते 2 जण कसं सोन्यावानी संसार करते ते पहा म्हणते. आणि आपण का लोखंडावानी करायलो का? मग आपण बी सोन्यावानीच करायलो ना. अव ते म्हणा ना हो. मग त्यांच्या घरात कशी शांती नांदती ते पहा म्हणते मी. ए थुत्रे, त्या शांतीचं नाव काढू नको माझ्या पुढं. तिचं काय खरंय, 15 दिवस जालन्याला जातील, 15 दिवस नांदेडला जातील आणि येऊन जाऊन त्या शांतीचं नाव काढते माझ्या पुढं. अव ती शांती म्हणा ना मी. मग तुम्हाला तर तीच शांती दिसते येऊन जाऊन नजरा पुढं. ती शांती म्हणा ना. मग शांतता म्हणते, शांतता. आणि मी काय नाचवलं का मग? असं या असं दारू पिऊन धिंगाणा करायला लागले ना तुम्ही. काही झालं की शेजाऱ्याचं कौतुक, काही झालं की शेजाऱ्याचं कौतुक. असा काय दिवा लावला त्याला? अहो ते शेजारचे जाधव साहेब त्या कस्तुरीबाईला दर महिन्याला साडी आणून देतात नवीन. ही 5 येळ येतोय मला उचकन द्यायची, आणि तू अंगावर नाही घातली का नवी किरिंग? हा नवी किरिंग साडी. अहो नेसायला एकच साडी राहिली नाही, मग म्हणून लग्नातली वागिसण्याची साडी घालून आले आज. पण आहे ना साडी? हा आहे ना. आणि तुम्ही कवा आणली मला साडी? मी घेतली नाही का तुला साडी? कवा आणली सांगा बरं. ध्यान कर. अहो लग्नापासून एक तरी साडी घेतली का सांगा ना तुम्ही. आणली नाही का? ध्यान कर ना. माया काही लक्षात नाही, तुम्हीच सांगा. आता सक्रात येईन तर 5 वर्ष व्हायले. काही लाज वाटते का तुम्हाला? काय झालं? 5 वर्षाला कोणता नवरा आपल्या बायकोला साडी आणून देतो? मध्ये का आणणार नव्हतो का मी? आणि मग काय झालं? तू माहेरी गेलती निघून. आता जाताना सांगून गेलते का साडी नका आणू म्हणून? आणि तो माप काय? साडीचं माप? तुमच्या टपऱ्या बापान तरी घेतलं होतं का साडीचं माप? ए येड भोंगडे, हा साडीचं काय कळतं का तुला? हा अगं काय काय साडीला असं झंपर असं पीठ चिटकून राहते. बर. काय काय साडीला काठही नसतं, पदरही नसते. हा. नवऱ्याच्या मनात आलं तर लुंगीन, बायकोच्या मनात आलं तर साडी म्हणून नेसता येते. अंगडी घडी साडीचा उचकना जाती म्हणा. अव नुसतं साडीच म्हणा ना. मग दर 10-15 दिवसाला हाटलात काही बाई खायला नेतात. कोणाला? कस्तुरीला. बापू. दर 8 दिवसाला पिक्चरला नेतात. कोणाला? कस्तुरीला. बापू. आणि दररोज गार्डनला फिरायला बी नेतात. कोणाला? कस्तुरीला म्हणते कस्तुरीला. तुम्ही कधीतरी नेता का? मला काय नका वाटतं का? हा. मला तर रोज घेऊन फिरा हा वाटतं. मग? पण तिच्या नवऱ्याला कळल्यावर मारीन ना. बद मला. अव तिला म्हणा ना मी. मला म्हणते मला निघाले थोबाडवर करून तिला. मग असं फुटकळ सांग ना मग. हा फुटकळ सांग ना. तुम्ही एकच सांगा बरं, तुम्ही दारू सोडायले का नाही? नाही तर काय करती? तुम्ही जर दारू सोडी नाही ना, मी तुम्हाला सोडून देतो. होऊ द्या. बापू, घोटभर दारू साठी हो गोडभर दारूसाठी. एवढा चांगला नवरा सोडती तू? लय गुण चांगला म्हणे, चांगला नवरा सोडती. आणि मग होय काय? ए हा सांगा ना. मग मला सोडून दिल्यावर मग का एकलीच राहती का? एकली कशी राहते? मी बी दुसरा करते मग. बापू. हा. आणि मग होय काय? ए आणि ते पिऊ लागल्यावर मग कसं करती? त्याची वरीच 6 महिने वाट पाहिजे ना तिसरा करण. आणि ते पिऊ लागलं चौथा करते, चौथा. तुमचा चांगला झेंडात लावते आता. भंगाडे. हा. असं वर्षाला नवरा बदलायला. नवरा म्हणजे तुला काय नगर परिषदचा अध्यक्ष वाटला का हा, घडी? हे कसं चुरू बोलता येतं? कसं चुरू बोलता ए, येतं? मारते का काय तू? मारते रे, थोबाड फोडते. हा बापू. हा. मला मारती तू? तुम्ही जा मुका, माझं डोकं खाऊ नका बरं का तुम्ही. मला मारती काय तू? इथं पहिलेच कामाला सुधारण तुम्हाला जा म्हणते मी. तू मला नुसतं हातात लावून दाखव. तुम्ही माझ्या नादी तू लावू मला नका. नुसतं- तुम्ही जा म्हणते ना. बापू. नाही तर काय? इथं कामाला सुधारणा माणसाला रोज रोज ते दारू पिऊन धिंगाणा करायचा. बापू. हा. आता तू नुसतं पुढाची. आता काऊन लपायली? आता ये ना पुढं. मी मै जाग्यावरच आहे. तुमचं थोबाड तिकडे फिरलं पुढे. बापू गरम लागायला गड्या. हा. आता तू नुसतं मला हातच लाव गड्या. हात लावून मरणा तू संगच. तुम्हाला जा म्हणते उगा माझ्या नादी. तुकड्या करतो तुम्हाला तू हे. जा म्हणते ना. बापू गरम लागायला गड्या. नाही तर काय? आता तू नुसतं मला हातच लाव गड्या.
तुम्हाला जा म्हणते हात लावणार मरणार तू आज संगच. तुम्हाला जा म्हणते तू मला काय 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 कर काय वा रे वा हात लाव. तुला लई मारला असतं मी. आणि मग काय झालं? हात पुरत नाही म्हणून गुपचूप बसलो. हा मार खायला रिकामी नाही मी. गरम लागायला गड्या. हा तुम्हाला सवय नाही ना म्हणून गरम लागायला. सुई आवाज यायला. हा काय कामाचं ते भांडण बस बंदच आजपासून. खिशात काय तुमच्या? काय नाही उलुशे. इकडं आणा ती. नाही तू पिऊ नको फिरता असं गल कर. पीत नाही मी फेकून देते इकडं आणा. काय म्हणली? पीत नाही फेकून देते इकडं आणा आणि ती. मला काय फेकू वाटे ना का? आणि मग काय झालं? पण जुन्या लोकांचा बोलाय माणसानं पिऊन माझं पण फेकून माझू नाही. जुन्या लोकांचा बोल खाण्यासाठी पिण्यासाठी नाही. गरम लागायला गड्या. हा काय कामाचं ते भांडण. हा आणि मग होय काय मी दारू सोडली तर तू खुश आहे का? आता कोण्या बी बाईच्या नवऱ्याने दारू सोडली तर ती बाई खुशीच असणार ना. तू खुश आहे का? तुम्ही दारू सोडली तर मी खुश. मग मी बी खुश. हा हा तू खुश आहे ना? तुम्ही दारू सोडली तर मी खुश. हा मग मी बी खुश. हा हा 100 रुपये दे. 100 रुपये कशाला? तू खुश आहे ना? अहो मी खुश आहे पण 100 रुपये कशाला? या खुशी खुशी ते क्वार्टर पिऊन येतो. आलात का पुन्हा जातीवर? देत नाही तू? नाही देत. देत नाही? नाही देत. नको देऊ. हा मला काय भीक नाही लागली हा पठ्ठ्याला. हा वारे वा. बर 50 रुपये दे. तुम्हाला जा म्हणते उघड. हे बघ तू माझ्या हातचा मार खाऊ नको तू. हा लोक बघायला सगळे यांना माहितीये मी लय डेंजर माणूस आहे म्हणून मी. डेंजर माणूस आहे. देत नाही तू? तू देत नाही का? नाही देत. नको देऊ. हा वारे वा. आता मारल्याला ध्यानात नाही का त्या? हा जस काय तुम्हीच मारलं मला. देत नाही तू? नाही देत. नको देऊ. हा 25 रुपये दे. बरं देते इकडे या. आ इथं या तुम्हाला पैसे देते. काय म्हणली? इथं या ना पैसे देतो तू तुम्हाला. असंच करते न चपकन मारते. मारीत नाही इकडे या. ज्यादा बात नाही मारीत करते का? काय रसिक हो मजा आली ना. अहो हे प्रहसन विनोदी जरी असले ना तरीही दारू पिण्याच्या विरोधात जनजागृती करणे हा या मागचा विचार आहे बरं का. हे प्रहसन आपल्याला काय विचार देते आम्हाला नक्की कळवा आपल्या कमेंटद्वारे. आणि पाहत रहा संत आणि लोक कलावंतांची वाणी म्हणजेच महाराष्ट्राची लोकगाणी पर्व दुसरे शाहीर रामानंद या YouTube चॅनलवर.